हरे हरे कृष्णा. कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 3, सार. तर प्रेक्षक हो, आपण भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये म्हणजे सांख्य योगामध्ये पाहिले की अर्जुन भगवान श्रीकृष्णांना शरण जाऊन त्यांचे शिष्यत्व पत्करतो. तेथे भगवान श्रीकृष्ण चर्चा करतात. ते पहिली गोष्ट याबद्दल सांगतात की आपण कोण आहोत. तर आपण हे शरीर नाही तर आत्मा आहोत. हे आध्यात्मिक जीवनाचे मूळ ज्ञान आहे. त्यानंतर भगवंत अर्जुनाला सांगतात की व्यक्तीने जीवनामध्ये 2 प्रकारच्या धर्मांचे पालन केले पाहिजे. स्वधर्म आणि स्वरूप धर्म किंवा नित्य धर्म, सनातन धर्म. या धर्मांचे पालन केल्यावर मनुष्याला आत्मा राम चेतना प्राप्त होते. परंतु प्रेक्षक हो, अर्जुनाला त्याच्या काही प्रश्नांची उत्तरे अजूनही मिळालेली नाहीत आणि त्याच्या मनामध्ये अशी इच्छा होती की हे सर्व सोडवून वनामध्ये जाऊन तपस्या करावी. म्हणून तो तिसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीलाच भगवंतांना विचारतो की जर सर्व कार्यांमध्ये भक्तियोग श्रेष्ठ आहे तर मग मी हे युद्ध करावं अशी तुमची काय इच्छा आहे. तुमच्या अस्पष्ट निर्देशांमुळे मी भ्रमित झालो आहे. कृपा करून मला निर्णयपूर्वक सांगा की माझ्यासाठी सर्वात जास्त लाभकारक योग्य काय आहे. अर्जुनाच्या या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी भगवान श्रीकृष्ण अर्जुनासमोर विस्तृतपणे हा 3रा अध्याय स्पष्ट करतात. तेव्हा ते सांगतात की मनुष्य जे काही कर्म करतो तो त्याच्या 3 गुण आणि स्थितीनुसार करतो. मनुष्यासाठी कार्याचा त्याग करणं एवढं सोपं नाही. म्हणून जो व्यक्ती सर्व काही त्यागून संन्यासाश्रम स्वीकारतो परंतु तो अजूनही शुद्ध झालेला नसतो त्याला मिथ्याचारी म्हटले जाते. तो त्याच्या इंद्रियांवर नियंत्रण करण्याचा तर प्रयत्न करीत असतो परंतु त्याच्या मनामध्ये अजूनही भौतिक इच्छा जागृत असतात. भगवद्गीता आपल्याला काही सोडणं शिकवत नाही, त्याग करणं शिकवत नाही, तर भगवंत भगवद्गीतेच्या या 3ऱ्या अध्यायामध्ये आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवतात. आपण आपले कर्तव्य कशा प्रकारे केले पाहिजे जेणेकरून ते योग बनतील हे शिकवतात. योग म्हणजे भगवंतांशी जोडणं. आपण जे काही करू ते भगवंतांशी संबंधित कसे करू, भगवंतांना केंद्रस्थानी ठेवून कसे करू हे पाहणं होय. जो असे करतो त्याला आत्मसाक्षात्कार आणि भगवत धामाची प्राप्ती होते. भगवान श्रीकृष्ण 3ऱ्या अध्यायाच्या 9व्या श्लोकामध्ये त्यागाची व्याख्या सांगतात. जो मनुष्य स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी कर्म करतो ती कर्मे त्याच्या कर्मबंधनास कारण ठरतात. जो भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी कर्म करतो तेव्हा तीच कर्मे त्याला मुक्ती प्रदान करतात, या भौतिक जगातून मुक्त करतात. प्रेक्षक हो, तेव्हा अर्जुन विचारतो की अशा लोकांचं काय की जे कर्मयोगाचं पालन करू शकत नाहीत. म्हणजे आपण जे काही कर्म करतो त्याच्या फळाबद्दल आसक्त राहायचं नाही, तर त्या कर्मफळाच्या स्वरूपात जे काही आपल्याला मिळेल ते आपण भगवंतांच्या सेवेमध्येच लावायचं. हे तर महान व्यक्तींचंच कार्य आहे. सर्वसाधारण मनुष्य हे असं करू शकत नाही. हे प्रत्येकासाठी स्वाभाविक नाही. हे समजण्यासाठी भगवान श्रीकृष्ण 3ऱ्या अध्यायाच्या 10 ते 16 या श्लोकांमध्ये योगा लॅडरचे वर्णन करतात. अगोदर मनुष्य शास्त्रानुसार इंद्रिय तृप्ती करीत असतो. भगवंतांशी त्या कर्माचं काहीही देणं घेणं नसतं. भगवंतांकडे तो केवळ इच्छापूर्तीच्या प्रार्थनेसाठीच जात असतो. परंतु तो शास्त्रांच्या नियमांनुसार जीवन व्यतीत करीत असतो एवढंच. त्याला कर्मकांडी म्हणतात. असं करत करत त्याला शेवटी समजतं की कितीही भौतिक सुख प्राप्त केलं तरीही संतुष्टी मिळत नाही. म्हणून तेव्हा काही जण कर्मयोगाची पायरी चढतात, जो योगशिडीचा सगळ्यात पहिला स्तर आहे. तेथे सकाम कर्मयोग आणि निष्काम कर्मयोग असे 2 योग आहेत. सकाम कर्मामध्ये अजूनही मनुष्याची भौतिक गोष्टी भोगण्याची इच्छा प्रबळ असते, पण त्याचबरोबर तो भगवंतांची सेवाही करतो. तो झाला सकाम कर्मयोग. निष्काम कर्मयोग म्हणजे व्यक्ती कर्म करतो आणि कर्माच्या फळांना भगवंतांच्या सेवेमध्ये लावतो. उदाहरणार्थ, भक्त असा विचार करतो की मी माझ्या परिवाराचं यासाठी पालनपोषण करीत आहे की पुढे जाऊन ते सर्व भगवंतांचे भक्त बनतील. तसेच आपले हे शरीरही भगवंतांच्या सेवेसाठी आहे, म्हणून आपल्या स्वतःच्या शरीराचंही आपण पालनपोषण केलं पाहिजे. अशा प्रकारे कर्म करणारा मनुष्य बंधनात अडकत नाही, कारण तो भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी कार्य करतो आणि तो सर्व कर्मबंधनांपासून, क्रिया प्रतिक्रियांपासून मुक्त होतो. अशा प्रकारे जीवन जगत असताना या जीवनात किंवा पुढच्या जीवनात त्याचं शुद्धीकरण होतं. तेव्हा त्याच्या मनातील भौतिक इच्छा समाप्त होतात. मग तो कर्मयोगावरून ज्ञानयोगाच्या पायरीवर येतो. ज्ञानयोगाचे पालन करताना त्या व्यक्तीचे मन, इंद्रिये भौतिक सुखसुविधांपासून, भौतिक इच्छांपासून मुक्त झालेले असतात. त्यानंतर तो घर, संपत्ती, परिवारजन, कामधंदे सर्व सोडून वनामध्ये संन्यासी बनून राहू लागतो.
आणि शास्त्रांचे अध्ययन करतो. त्या प्रकारे खूप वर्षे जीवन जगल्यानंतर त्याचे शुद्धीकरण होते. त्या पुढचा स्तर म्हणजे अष्टांग योग. या स्तरावर तो पोहोचतो, ज्यामध्ये तो ध्यान मुद्रेमध्ये बसून भगवंतांच्या परमात्मा रूपावर ध्यान केंद्रित करून आपल्या मन आणि इंद्रियांना आणखी शुद्ध करण्याचा प्रयत्न करतो. अष्टांग योगाच्या सीमेवर पोहोचतो तेव्हा त्याला भगवान श्री विष्णूंचे दर्शन प्राप्त होते. प्रेक्षक हो, त्यानंतर तो पुढचा स्तर म्हणजे भक्तियोगापर्यंत पोहोचतो आणि तेथे तो श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये पूर्ण जीवन लावतो. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला योगाच्या शिडीबद्दल स्पष्टीकरण देतात. परंतु प्रेक्षक हो, या सर्वांमध्ये कलियुगासाठी सर्वात सोयीस्कर आहे तो म्हणजे भक्तियोग, जो केवळ हरिनामाच्या जपाने साध्य होतो. हा संकीर्तन यज्ञ आपण आपली सर्व विहित कर्तव्ये करता करताही करू शकतो. परंतु येथे अर्जुन विचार करतो की हे तर खूप चांगली गोष्ट आहे आणि मग त्याच्या मनामध्ये प्रश्न येतो की मला तर काही भौतिक इच्छा नाहीत, मला काही भौतिक महत्त्वाकांक्षा नाहीत, मग मी का जंगलामध्ये जाऊन तपस्या करू नये, मी कशाला कर्म करू, मी तर ज्ञानयोग पालन करण्याच्या पात्रतेचा आहे, म्हणून मला आज्ञा द्या की मी जंगलात जाऊन तपस्या करावी. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात की नाही, तू आत्ता जाऊ शकत नाही. माझी अशी इच्छा आहे की तू जीवन कसं व्यतीत करावं याचा दुसऱ्यांसाठी आदर्श स्थापित करावा. कारण सर्वसाधारण व्यक्ती सामाजिक नेत्यांचे अनुसरण करू पाहतात. अरे तूच काय, मी सुद्धा जेव्हा जेव्हा या जगामध्ये येतो तेव्हा मीही नियमांचं पालन करतो, आदर्श स्थापित करतो. कारण त्याप्रमाणे साधारण व्यक्तीने वागावं आणि भौतिक इच्छांनी विचलित होऊ नये म्हणून. आपण चुकीचं काही करू नये म्हणून भगवंत एक आदर्श मुलगा कसा असावा, श्रीरामांच्या अवतारात एक आदर्श पती कसा असावा, अर्जुनाचा सारथी म्हणून एक आदर्श सखा कसा असावा, गीता सांगून आदर्श गुरु कसे असावेत हे आदर्श उदाहरण स्थापित करतात, जेणेकरून लोकांनीही तो आदर्श पाळावा. म्हणून श्रीकृष्णांची जी वाणी आहे आपण तिचे पालन केले पाहिजे. प्रेक्षक हो, तेव्हा अर्जुन विचारतो की जर असंच असेल तर मला लोकांच्या समोर आदर्श स्थापित करायचाच असेल तर मग मी संन्यास घेऊन त्यांच्या समोर आदर्श उदाहरण का स्थापित करू नये. तेव्हा श्रीकृष्ण 27व्या श्लोकामध्ये सांगतात की तू अजून त्यासाठी पात्र नाहीस. प्रत्येक मनुष्य 3 गुणांच्या प्रभावात असतो आणि त्यामुळे तो वेगवेगळ्या प्रकारची कर्म करतो आणि अहंकाराने ग्रस्त होऊन स्वतःलाच कर्मांचा कर्ता समजू लागतो. खरं तर आपला आत्माही कर्ता असतो, कारण तो इच्छा करतो, म्हणजेच लॉ ऑफ अट्रॅक्शन. त्यावर असते ती भौतिक प्रकृती. भौतिक प्रकृती कर्मांच्या सिद्धांतांच्या आधारावर सुविधा उपलब्ध करून देते, म्हणजे ती सुद्धा करता असते, म्हणजेच लॉ ऑफ कर्मा. भौतिक प्रकृतीच्या वर आहेत परमात्मा म्हणजे सुपर सोल, तेही करता आहेत, म्हणजेच लॉ ऑफ लव. जर आपल्याला जेवलेलं अन्न पचवायचं असेल तरीही भगवंतांच्या मंजुरीशिवाय ते पचत नाही. म्हणून केवळ आत्म्याने इच्छा करून उपयोग नाही, कारण जे लोक इच्छा करत नाही त्यांच्याजवळही बरंच काही आहे. म्हणून कोणतीही गोष्ट जेव्हा आपल्याला प्राप्त होते तेव्हा ती केवळ आपल्या इच्छेमुळे म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शनमुळे होत नाही, तर आपल्या कर्मांमुळे म्हणजे लॉ ऑफ कर्मामुळे आणि भगवंतांच्या मंजुरीमुळे म्हणजेच लॉ ऑफ लवमुळे होत असते. यापासून कोणीही मुक्त नाही आणि यामुळे आपण कर्मांचा त्याग करणं अशक्य आहे. म्हणून भगवंत अर्जुनामार्फत आपल्याला सांगतात की हे अर्जुना, तू असं काम करू नकोस की ज्यानं साधारण लोक तुझ्या उदाहरणाचं पालन करत जगामध्ये मिथ्याचारी बनतील आणि संसाराच्या नियमांचं उल्लंघन करून नरकात जातील. त्यासाठी श्रीकृष्ण 30व्या श्लोकात आपण आपले जीवन कसे व्यतीत करावे हे सांगतात. ते म्हणतात की हे अर्जुना, तुझ्या सर्व कर्मांना माझ्या प्रसन्नतेसाठी अर्पित करून, आळसाचा त्याग करून, मीपणाच्या भावनेचा त्याग करून माझी सेवा समजून कर्म कर. याला म्हणतात कर्मयोग. प्रेक्षक हो, जर कोणी वेळेच्या अगोदर भौतिक जगाचा त्याग करतो आणि संन्यास आश्रम स्वीकारतो तेव्हा त्याचे पतन होते. तेव्हा तो या भौतिक जगामध्येही भोग घेण्याच्या पात्रतेचा राहत नाही आणि आध्यात्मिक जगतमध्येही त्याचं काहीही महत्त्व राहत नाही. म्हणून अर्जुन विचार करतो की कर्मयोगासारखा सोपा असा कोणताच मार्ग नाही, कारण या मार्गामध्ये मनुष्य वैदिक शास्त्रांच्या नियमानुसार आपल्या भौतिक इच्छाही पूर्ण करू शकतो आणि भगवंतांची सेवाही करू शकतो. अर्जुन भगवंतांच्या उपदेशांना मानतो आणि म्हणतो की असं बऱ्याच वेळा बघितलेलं आहे की आपण काही गोष्टी ऐकतो तेव्हा आपण खूप उत्साहित होतो, उत्तेजित होतो आणि ठरवतो की आजीवन या गोष्टीचे पालन करू. परंतु असं बघितलं जातं की ती उत्तेजना आजीवन पालन करणे खूप अवघड होऊन जातं.
आपण काही गोष्टींचं पालन करू इच्छितो, आपल्याला ते समजतंही, पण काही वेळानंतर आपण त्याचं पालन करू शकत नाही. उदाहरणार्थ, नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण संकल्प करतो आणि सकाळ होता होताच विसरून जातो. याचे कारण अर्जुन 36व्या श्लोकामध्ये विचारतो की अशी कोणती शक्ती आहे की ज्यामुळे मनुष्य इच्छा नसतानाही पापकर्मे करतो. उदाहरणार्थ, एखाद्या मनुष्याला सिगारेट ओढण्याची खूप सवय आहे, त्याला कॅन्सर झालेला आहे आणि डॉक्टर म्हणतात की जर आणखी एक सिगारेट जरी ओढली तरी तुझ्या आयुष्याची ती शेवटची सिगारेट असू शकेल. तू सकाळ बघूच शकणार नाहीस. त्याला घरातले, बाहेरचे तसेच मित्र सगळेजण सिगारेट ओढण्यासाठी विरोध करतात, परंतु तरीही तो जेव्हा रस्त्यावरून जातो तेव्हा त्याला सिगारेटचं दुकान दिसतं आणि त्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण होते की एक सिगारेट घ्यावी, कमीत कमी 1 आठवडा तरी जगू शकेल. आणि इच्छेबद्दल आसक्ती असल्यामुळे तो विवश होतो आणि सिगारेट घेतो. इच्छा नसतानाही मनुष्य असे कर्म करून बसतो की ज्यामुळे त्याला नंतर पश्चाताप होतो. असं का होतं याचे उत्तर भगवंत 37व्या श्लोकामध्ये देतात. अर्जुना, तू जे काही बोलत आहेस ते खरं आहे. हे अर्जुना, काम वासनेमुळेच तर हे घडतं. जे माझं नाही त्याचा भोग घेण्याची तीव्र इच्छा म्हणजे कामवासना. खरं तर या जगात आपलं काहीच नाही, सर्व काही भगवंतांची संपत्ती आहे आणि तरीसुद्धा आपण सर्व गोष्टींचा भोग घेऊ इच्छितो. या इच्छेमुळेच आपल्या हातून पाप घडते. म्हणून जेव्हा मनुष्य कामुक असतो तेव्हा 2 गोष्टी घडतात. एक तर तो संतुष्ट असतो किंवा नसतो. जेव्हा तो संतुष्ट होतो तेव्हा त्या गोष्टीचा आणखी भोग घेण्याचा लोभ वाढतो आणि त्यामुळे तो आणखी कामुक होतो. जर संतुष्ट झाला नाही तर तो क्रोधित होतो. म्हणजे आपण इच्छा केल्यानंतर ती इच्छा पूर्ण झाली किंवा नाही झाली तरीही त्यामुळे आपण विचलित होतोच. आपले पतन होते. हे रजगुण आणि तमोगुणाच्या प्रभावामुळे घडते. या कामवासनेपेक्षा दुसरा मोठा शत्रू कोणी नाही. हा कामच आपला नित्य शत्रू आहे. प्रेक्षक हो, मुंबईच्या भाषेत सुपारी देणं म्हणजे जर आपल्या नावाची कोणी सुपारी दिली तर एक मनुष्य बंदूक घेऊन आपल्याला मारण्यासाठी संधी शोधत असतो. तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये पिच्छा करेल, पण पुढील जीवनामध्ये करू शकतो का? नाही. भगवंत म्हणतात की आपला हा कामरूपी नित्यवैरी या जीवनाच्या नंतरही आपला पिच्छा सोडत नाही. अशा प्रकारे कामवासना आपला नित्य शत्रू आहे आणि त्यामुळे आपल्या स्वतःचे संरक्षण करणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. भगवंत 38व्या श्लोकामध्ये सांगतात की ही कामवासना वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारे आच्छादित करते. सत्वगुणी मनुष्याला वेगळ्या प्रकारे, रजगुणी मनुष्याला वेगळ्या प्रकारे आणि तमगुणी मनुष्याला वेगळ्या प्रकारे आच्छादित करते. 39व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की ही कामवासना कधीही संतुष्ट होत नाही. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये पेट्रोल टाकले तर ती आणखी प्रज्वलित होते, त्याचप्रमाणे कामवासना इच्छा पूर्ण करताच आणखी प्रज्वलित होतात. इच्छा पूर्ण झाल्या नाहीत तरीही उत्तेजित होतात. आपण आणखी इच्छा केली, ती पूर्ण झाली तर ती आणखी करण्याचा लोभ वाढतो. जेव्हा ती इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा क्रोध येतो. त्यानेही इच्छा संपत नाही तर ती तशीच कायम राहते. अशा प्रकारे मनुष्य इच्छेमुळे, कामवासनेमुळे नेहमी बद्ध राहतो. यावर प्रश्न असा उभा राहतो की आपण या कामवासनेपासून आपले संरक्षण कसे करावे. तेव्हा भगवंत 40व्या श्लोकापासून 3 स्टेप्स फॉर्म्युला सांगतात. ते म्हणतात की आपल्याला कोणत्याही प्रकारच्या शत्रूचा सामना करायचा असेल तर आपण आपला शत्रू कोठे लपलेला आहे हे शोधलं पाहिजे. ते सांगतात की आपला हा कामरूपी नित्य शत्रू आपल्या इंद्रिय, मन आणि बुद्धीमध्ये निवास करतो. आपली इंद्रिय, मन आणि बुद्धी तिन्ही ठिकाणी काम बसलेलं आहे. आपल्या आतमध्येच हा शत्रू बसलेला आहे. मग आपण स्वतःचे संरक्षण कसे करू शकतो? म्हणून आपल्या जीवनाला आपल्या हातामध्ये घेणं गरजेचं आहे आणि या 3 द्वारांमधून म्हणजेच इंद्रिये, मन आणि बुद्धीमधून त्याला बाहेर काढणं गरजेचं आहे. तेव्हा भगवंत 42व्या श्लोकामध्ये सांगतात की हे अर्जुना, इंद्रियांना संयमित करणं, नियंत्रित करणं गरजेचं आहे. इंद्रियांपेक्षा सूक्ष्म असते मन, मनापेक्षा सूक्ष्म असते बुद्धी. कामवासनेवर विजय प्राप्त करण्यासाठी सर्वात अगोदर इंद्रियांना नियंत्रित करावं लागेल. आध्यात्मिक ज्ञान घेऊन बुद्धीला सशक्त बनवावं लागेल. बुद्धीजवळ जेव्हा आध्यात्मिक ज्ञान असेल तेव्हा आपोआप कामरूपी शत्रू निघून जाईल. म्हणून 4थ्या अध्यायामध्ये भगवंत आपल्याला आध्यात्मिक ज्ञान देणार आहेत. त्यामध्ये भगवंत आध्यात्मिक ज्ञान काय आहे आणि ते कसे प्राप्त करू शकतो यावर स्पष्टीकरण देणार आहेत. प्रभुपादांनी येथे या कामरूपी शत्रूवर विजय प्राप्त करण्यासाठी सर्वात सोपा मार्ग दिलेला आहे ABCD.
ए म्हणजे असोसिएशन म्हणजे साधू संघ, भक्तांचा संघ. बी म्हणजे बुक्स, शास्त्र, भगवद्गीता, श्रीमद भागवतम, रामायण, महाभारत इत्यादी पुराण, इतिहास यांचे श्रवण, पठण करणं. सी म्हणजे चॅन्टिंग, हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे या महामंत्राचा जप प्रत्येक मनुष्याने रोज या महामंत्राचा जप केला पाहिजे. चैतन्य महाप्रभूंच्या द्वारे हे हरिकृष्ण आंदोलन सुरू झाले. त्यानंतर प्रभुपादांनी इस्कॉनची स्थापना केली. या संस्थेशी आपण जोडलेले असू तर सुरुवातीला 10 ते 15 मिनिटं स्वतःसाठी काढून आपण हरिनाम जप केला पाहिजे. आणि जे अगोदरपासूनच हा जप करत असतील त्यांनी लवकरात लवकर 16 माळा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. डी म्हणजे डाएट म्हणजे कृष्ण प्रसाद ग्रहण करणं. जो मनुष्य या 4 गोष्टींचे पालन जीवनामध्ये करेल तो लवकरात लवकर कामरूपी शत्रूवर पूर्णपणे विजय प्राप्त करण्यास सक्षम बनेल. हा कामरूपी शत्रू प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या जीवनामध्ये सफलता, सुख, शांतीपासून वंचित ठेवतो. म्हणून प्रेक्षक हो, आपण हे ठरवायचं आहे की आपल्याला जीवनामध्ये काय करायचं आहे. कामरूपी शत्रूने पीडित होऊन जीवन व्यतीत करायचं आहे की कामरूपी शत्रूवर विजय मिळवायचा आहे, हे आपण ठरवायचं आहे. भूतकाळात काय केलं यावर चिंतन न करता आज आपण काय केलं पाहिजे यावरून आपले भविष्य निर्धारित होणार आहे. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण निष्काम भावनेने परमेश्वराच्या आनंदासाठी कर्म केले पाहिजे आणि कर्मबंधनातून मुक्त झाले पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातील श्लोकांवर मनन करू. ABCD फॉर्म्युलाचे पालन करून ज्ञानाद्वारे कर्मयोग साधून भक्ती योगाद्वारे आत्मसाक्षात्कारी होऊयात. जीवनात सकारात्मक बदल साधून जगापुढे आदर्श स्थापूयात. धन्यवाद. हरे कृष्ण.